तुम्ही ठाण्यामध्ये राहून किंवा मुंबईमध्ये राहून मुंब्रा देवीचं दर्शन नाही केलं तर मग काहीच नाही केलं. हे की पैशाचं झाड आहे, पैशाचं झाड चालू आहे आणि मध्ये मध्ये बडबड करत जातो. तर छान मंदिर आहे आणि खूप भारी दर्शन सुद्धा झाले. गर्दी सकाळीच ड्युटीवरून सुटलो आणि एवढाच पावसाचा धुमाकूळ चालू की बाप रे बाप. नंतर काय स्टेशनला आलो तरी पाऊस थांबायचं नाव घेत नव्हता. हा पाऊस कुठं कुठंच पडतो आणि आमचं स्टेशन येते तेव्हा पाऊस गायबच होतं. का आमच्या स्टेशनला पावसाला पडायचं नसते का काय माहिती. घरी आली, आवरलं, अंघोळ वगैरे केली, छान देवपूजा वगैरे झाली व नंतर फराळाचं बनवलं कारण आज आम्हाला जायचं होतं बाहेर. तर त्याच्यामुळे पहिलेच बनवलं आणि निघालो बाहेर जाण्यासाठी. कुठं जायचं तर तुम्हाला सांगते. इथूनच बघा मुंब्रा देवीचं मंदिर दिसते. आम्ही चाललो मुंब्रा देवीच्या दर्शनासाठी. तर पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सकाळीच आम्ही ड्युटीवरून आलो आणि प्लॅन बनवला की फिरायला जायचं म्हणून. तर कुठं जायचं तर मुंब्रा देवीला आणि आम्ही तो थांबतोय केवळचं आणि एक मैत्रीण जायची तर ती येते. त्याला आम्ही तिकडे जाणार आहे गडावर आणि स्टेशन पासून गड बघा किती भारी दिसते ते मंदिर देवीचं. स्टेशन पासून खूप भारी दिसते आणि वर धुके पण आले आहेत खूप सारे. पाऊस आहे म्हणून त्याच्यामुळे स्टेशन फायनली आले आले तर आले. आपली बघत पण नाही एवढा टाइम लागतो ना यायला. हा एवढा टाइम. तर आता आम्ही निघालोय मंदिराकडे जाण्यासाठी आणि मी पण आली आहे सगळ्यात लेट. वाद झाली तर पाय दुखायला लागले नाही. भाग्यश्री काय वाटते कसं चढायचं? चढाशिवाय दुसरा काय नाही. तर आता आम्ही चालत चाललोय वर. थोड्याच पायऱ्या झाल्या अजून खूप आणि खूप मजा पण येणार कारण पाऊस पण चालू आहे. काय झालं? टी शर्ट असे रेड कलरचं ना. हा. पाऊस पण चालू आहे छान. हिच्या अंगात खूप भूत आले. खाली डाबरा चक्कर मध्ये माहिती का. स्टेशन पासून यायला डायरेक्ट रस्ता आहे व वर आल्यानंतर थोडं वर जेव्हा प्रवेशद्वार सुरू होतं तेव्हा इथं हायवे आहे. पुणे मुंबई हायवे आहे हा जुनावाला. आता आम्ही चाललो इथून खाली नाल्यामध्ये. आणि छान असं इथून ना खूप छान असं झरा वाहतोय तर तुम्हाला दाखवते बघा. या दोघींना बघा आधी आता झरा बघा. किती छान वाहतोय ना झरा. त्याचा आवाज बघ तो पा कसा एन्जॉय करतोय. तो एक माणूस साधू बनलाय वाटतं. तर अजून आम्ही अर्ध्या तास पोहोचलोय आणि यांचं बघा छोटे स्टेशन चालू आहे आणि इकडे तो छान असा झरा वाहतोय आणि वर वातावरण बघा किती छान झालंय. धुकं धुकं झालंय पूर्ण आणि इकडे पण छोटासा असा झरा वाहतोय आणि आता आम्ही पाऊस थोडा थोडा चालू आहे. छान त्या पावसामध्ये भिजत सुद्धा आहे. खूप भारी वाटते. खरं सांगतो त्या दिवसची संकष्टी होती आणि संकष्टीच्या दिवशी गेलेलो मुंब्रा देवीच्या दर्शनासाठी आणि 750 पायऱ्या होत्या. एवढ्या पायऱ्या आम्हाला चढून जायचं होतं आणि त्यातल्या त्यात एवढ्या पायऱ्या चढत आम्ही टाइमपास करत चढत होतो कारण आम्ही फोटो व्हिडिओ सुद्धा काढत होतो. जीवाचा हाफाफ हाफाफ होत तर होता. आम्ही पोहोचलो आता मंदिराच्या जवळ आणि मागे बघा किती भारी दिसतंय ते पाणी नदी वगैरे नंतर ट्रेन वगैरे सगळं दिसतंय. वातावरण खूपच छान झालंय. तर चला आता वर थोडंच दूर बाकी आहे आणि पोहोचतोय. पण मागचं बॅकग्राऊंड बघा किती छान झालंय. सगळे घरं वगैरे बिल्डिंग सगळं दिसते. नंतर इकडे पाणी वगैरे सगळं आहे आणि वातावरण पण तुम्ही बघू शकता किती छान झालंय. वर दम लागला डायरेक्ट बरोबर असं. चला चला वर. थकलो का?
दम लागतो काय नाही नाही पाऊस चालू आहे ना त्याच्यामुळे जास्त दम लागतो हो बोल त्याच्यात पाण्यानंतर जरा वर असेल काही बघूया आता झऱ्याचं पाणी कुठे डायरेक्ट येतं इथं बघूया हे देवीचं बांधलंय ते मन्नत असते ना हो काहीतरी तेव्हा बांधतात नवस पूर्ण झाल्या हा ते एवढा पाऊस चालू आहे तरी आम्हाला घाम आलाय म्हणजे तुम्ही समजू शकता किती वर आलंय आणि आता मी देवीच्या मंदिराला पोहोचलो दोन डोंगराच्या मधून इकडे 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 कुठे हे नाही इथून हा बघ खतरनाक दिसते काय भाग्यश्री आणि फायनली आम्ही देवीच्या मंदिरापर्यंत पोहोचलो आणि इकडला बाहेरचा व्ह्यू बघा वा वरच पण दाखवू आणि वर तर पूर्ण धुकच साठलीत वाव वातावरण किती छान झालंय आणि हे बघ ना त्या ट्रेन वगैरे किती छोटस गेली ती आली बघ तिकडनी छोटीशी ट्रेन गोल फिरते ना राऊंड मध्ये ते खूप लांब झाले दिसणार नाही व्हिडिओ नाही दिसणार एवढं लांब इकडलं पण बघ बिल्डिंग्स वगैरे किती छोट्या छोट्या दिसत आहे असं वाटत नाही ना आपण एवढं खालून एवढं वर आलो हे बघा देवीचं मंदिर आई मुंब्रा देवीचं मंदिर किती छान आहे वा फायनली आम्ही मंदिराजवळ पोहोचलोय आणि हे देवींचं दर्शन पण आमचं झालं मुंबा देवी आणि त्याच्यासोबत नवदुर्गा म्हणजे त्यांचं नऊ देव्या इथे बसल्या आहेत आणि इथंच आहे आणि बघा इथून हा व्ह्यू किती भारी दिसतोय या रोड पासून आम्ही चालत आलो वर ट्रेन आली ना ट्रेन आता ट्रेन किती छोटी दिसते असं वाटतं टॉय ट्रेन आहे ती जर तुम्ही ठाण्यामध्ये राहून किंवा मुंबईमध्ये राहून मुंब्रा देवीचं दर्शन नाही केलं तर मग काहीच नाही केलं बघा देवीचं दर्शन सुद्धा झालं आणि एवढ्या खालून आम्ही इथं वरपर्यंत पण आलो इतकं भारी वाटतंय ना वाव आणि वातावरण पण इतकं छान झालंय सगळं आणि आमचं दर्शन पण खूप पटकन झालंय झाडात पैसे की पैशाचं झाड आहे पैशाचं झाड हे नाही झाडात पैसे हे खरंच बघ ना झाडात पैसे की पैशांचं झाड नेमकं काय मंद बदक तर आता मंदिरावरून आम्ही खाली आलोय सगळ्या पायऱ्या खाली आलोय आता फक्त जायचंय खाली आणि ट्रेनला जायचंय आणि खूप स्लो पाऊस चालू आहे आणि तिकडे ती व्हिडिओ काढते त्यांचं व्हिडिओ काढणं चालू आहे आणि मध्ये मध्ये बडबड करणं चालू आहे तर छान मंदिर आहे आणि खूप भारी दर्शन क्षेत्र झाले गर्दी वगैरे काही नव्हती पायऱ्या जेवढ्या आहे ना 750 पर्यंत तरी पायऱ्या असतील एवढ्या पायऱ्या आम्ही चढून गेलेलो तसं गेलो तर आम्ही व्हिडिओ फोटो काढत वरपर्यंत पोहोचलो आणि छान असं दर्शन झालं दिवस पण चांगला गेला तर आता आम्ही जाऊया घरी चला तर मी इथं बसली चुपचाप आणि ह्या दोघींना ब्लॉगिंग करायची तयारी करता ब्लॉग बनवत आहे काहीतरी बोलताय वाटते काय बोलताय काय ऐकायला येत नाही आवाज नाही का तुमचा बोलायचा हाय म्हणायचं आणि बोल म्हणायचं आणि संपला ब्लॉग त्यांचा संपला का हा मला काही नाही होते माझे डोकं गरगरतंय आता आता आम्ही निघालोय रूमला आणि यांचा ब्लॉगिंग चालू आहे चला आम्ही निघतोय घरी खाली आलो भूक लागली होती मग काय चिप्स घेतल्या कारण उपवास पण होता म्हणून चिप्स घेतली आणि त्यात खरं सांगते 4 चिप्स शिवाय जास्त चिप्स बिलकुल नव्हत्या काहीच नाही आलं अक्षरशः काहीच नाही आमच्यातल्या एकीचा म्हणजे भाग्यश्रीचा काही उपवास नव्हता मग तिला कणीस खायची इच्छा झाली मग कणीस घेतलं तिथं थांबलं आणि बघा ना किती भारी भाजता येते आणि पॅक पण चांगलं करून देतो घरी आली छान आरामशीर बसून चहा पिला एकदम बरं वाटलं चला तर हा व्लॉग मी इथेच एंड करते कारण भेटूया नेक्स्ट व्लॉगला
तिकडनं आलो आणि आधीच चहा पिला छान आणि असं जेवण बनवलं. ही भाजी बनवली, त्याच्यात भात, कारलं तिजून बनवलं आणि भाकरी. चला तर भेटूया नेक्स्ट व्लॉगला. बाय.